नमस्कार. आज आपण हलवाईच्या दुकानात ज्याप्रमाणे शेव मिळते त्याप्रमाणे लसूण शेव बनवणार आहोत. अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ बारीक आहे. मोठ्या आणि खुलगट भांड्यामध्ये बेसन पीठ चाळणीवरती चाळून घ्यायचं. पीठ चाळून घेतल्यामुळे त्यातील गुठळ्या फुटतात, कचरा निघतो आणि शेव ही हलकी होते. त्याचप्रमाणे 50 ग्रॅम तांदळाचे पीठ चाळणीवर घेऊन चाळून घेतलं, जेणेकरून शेव ही अधिक कुरकुरीत होते. बेसन पिठामध्ये 1.5 चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद टाकून बाजूला ठेवलं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी लसूण, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे टाकून सुरुवातीला बारीक वाटून घेतलं आणि त्यानंतर जसं लागेल असं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घेतलं. अशा प्रकारे एकदम स्मूथ असं मिश्रण तयार झालेलं आहे. एका भांड्यावर गाळणी ठेवून त्यामध्ये हे सर्व मिश्रण गाळून घेतलं. शेव बनवताना हलवाई लोक जे ट्रिक वापरतात ते वापरणार आहोत. त्यासाठी 1.5 चमचा मीठ, 3 चमचे तेल. तेलाचं कडक मोहन न टाकता आपण थंडच तेल टाकतोय, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे तेल, 1.5 चमचा मीठ आणि 3 चमचे पाणी टाकून मिक्सरवरती अर्धा मिनिट फिरवून घ्यायचं. यामुळे शेव ही अगदी खुसखुशीत होते, कमी तेलकट होते. अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. ते पिठामध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर पीठ मळण्यासाठी लसणाचं पाणी आहे तेच वापरायचं आहे आणि जर लागलं तर चमचा 2 चमचे साधं पाणी वापरायचं आहे. जर समजा तुम्हाला शेव हे अधिक कुरकुरीत हवे असेल तर पीठ हे घट्ट मळायचं आणि शेव ही खुसखुशीत हवी असेल तर पीठ हे थोडंसं याप्रमाणे मळायचं, म्हणजे थोडीशी फ्लोई कन्सिस्टन्सी पाहिजे. शेव बनवण्यासाठी सोऱ्याला मध्यम साईजची शेवची चटकी लावलेली आहे आणि सोऱ्यामध्ये पीठ भरताना हे अशा प्रकारे चमच्याने दाबून दाबून भरायचं. पीठ थोडं चिकट असतं त्यामुळे चमच्याने तुम्ही भरू शकता. सोऱ्यात पीठ दाबून दाबून भरल्यामुळे शेव पडताना जाचत नाही आणि शेवमध्ये ब्रेक होत नाही. कढईमध्ये तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि शेव बनवताना कडकडीत तेलाचा वापर करायचा आहे. शेव टाकताना साईडने टाकत मग मध्ये यायचं आहे, म्हणजे मधली शेव करपत नाही. तर अशा प्रकारे शेव टाकून झालेली आहे. तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर उलटणं आणि झाऱ्याच्या साह्याने दोन्ही साईडने पकडून मग शेव उलटायची आहे, म्हणजे शेव आपली ही तुटत नाही. दोन्ही साईडने गोल्डन कलरची शेव झाल्यानंतर काढून घ्यायची आहे. अगदी पटकन बनते आणि चवीला अगदी हलवाईच्या दुकानात मिळते ना त्याचप्रमाणे लागते. डिटेल रेसिपीसाठी व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण आहे तिथे क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी मिळेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.